आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सुनावणी। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांची याचिका। कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करत कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच। अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात कबुतरांना खाद्य टाकण्यासाठी लहान मुलांचा वापर केल्याचा प्रकार। पुण्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंना बॅनरमधून टोले। कुंभकर्ण सुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता, तुम्ही आपल्या देशासाठी आता तरी उठा, बॅनरवर उल्लेख। साखरेचं उत्पादन तब्बल 14% घटलं। श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासूनच साखरेच्या दरामध्ये वाढ। साखरेच्या दर्जानुसार 43, 48, 50 आणि 65 रुपये किलोनं विक्री सुरू। धुळ्यात नागपंचमीला नागासमोर केक ठेवून व्हिडिओ व्हायरल करणारा सर्पमित्र जेरबंद। नागासमोर केक ठेवून वाढदिवस साजरा, सर्पमित्र आणि त्याचे मित्र वन विभागाच्या ताब्यात। सर्पमित्राच्या विरोधात गुन्हा दाखल। पावसामुळे 2 दिवसांमध्ये 250 मच्छीमार बोटी मासेमारी न करताच बंदरामध्ये परतल्या। मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। टप्प्याटप्प्यानं खोल समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या शेकडो बोटी विविध बंदरातून मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमधून 65 मृतदेह बाहेर काढले। ढगफुटीमुळे 200 जण अजूनही बेपत्ता, तर आपत्ती व्यवस्थापन दलांना 500 जणांना वाचवण्यात यश। विश्व हिंदू परिषद स्थापना दिवस आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं नागपुरात भव्य शोभायात्रा। सर्वत्र भगवेमय वातावरण। अनेक बँड आणि ढोल ताशा पथकांचा सहभाग। से नो ड्रग्सचा शोभायात्रेच्या माध्यमातून संदेश।